नमस्कार मित्रांनो, मी कुणाल भाऊसार तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सहज सोप्या मराठी भाषेमध्ये फॉरेक्स मार्केट. तर हा व्हिडिओ आहे डे 5 ऑफ फॉरेक्स लर्निंग. तर या व्हिडिओमध्ये आपण मेटा ट्रेडर 5 ॲप्लिकेशनमध्ये डेमो ट्रेडिंग कशी करावी, आपण ही डेमो ट्रेडिंग गोल्ड या मेटल पेअरमध्ये करणार आहोत आणि तिथे टार्गेट आणि स्टॉप लॉस सुद्धा लावणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण गोल्ड या मेटल पेअरमध्ये ट्रेड करणार आहोत आणि त्यावर टार्गेट आणि स्टॉप लॉस लावायची प्रॅक्टिस करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण या गोल्ड या मेटल पेअरवर ज्याचं नाव आहे XAU USD याच्यावर आपण क्लिक करूयात. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे खालती तुम्ही बघू शकता चार्ट नावाचा एक ऑप्शन आहे. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. चार्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इकडे असं एक एक इंटरफेस दिसेल. तुम्ही इथे बघू शकतात. याला तुम्ही खाली वर केलं तर हे छोटं मोठं होऊन जाणार. हे बघा इथे. ओके. त्यानंतर तुम्ही याला इकडे साईडला केलं तर हे छोटं मोठं इकडे होऊ शकतं. दोघी हाताने याला ओढला तर इथे बघा असं अप्स अँड डाऊन्स तुम्हाला इथे बघताना दिसेल. तर तुम्हाला थोडक्यात मी एकदम सहज मराठी भाषेमध्ये तुम्हाला गोल्डमध्ये टार्गेट आणि स्टॉप लॉस लावायची प्रॅक्टिस तुमच्याकडनं करून घेत आहे. तर इथे वर तुम्ही बघू शकतात इथे एक बटन आहे. याच्यावर जर मी क्लिक करेन तर इथे मी सेलिंग साइड आणि बाईंग साइडच्या माझ्या ट्रेड्स लावू शकतो आणि वर मधल्या ठिकाणी मी माझे क्वांटिटी टाकू शकतो. म्हणजे या बटनावर जसं मी क्लिक करेल तसं इथे सेल आणि इथे बाय ओपन होईल आणि इथे मी माझ्या क्वांटिटी टाकू शकतो. ओके. पण हे बटन कायम बंद करून ठेवायचं, कारण की चुकून जरी ते धक्का लागला तर डायरेक्टली ट्रेड प्लेस होते. म्हणून हे बटन कायम काय करायचं, याला ऑफ करून ठेवायचं. आता याच्यावर मी कुठलंही इंडिकेटर लावलेलं नाहीये. इंडिकेटर कसं लावायचं, आपली स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने प्लॉट करायची याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. म्हणजेच तुम्ही या चार्ट्सवर इंडिकेटर पण लावू शकतात. या व्हिडिओमध्ये आपण टार्गेट आणि स्टॉप लॉस लावण्याची प्रॅक्टिस करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण या बटनावर क्लिक करूयात. या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात, इथे सेल आहे आणि इथे बाय आहे आणि इथे माझी 0.01 ची क्वांटिटी टाकलेली आहे. म्हणजे इथे 1 मायक्रो मी इथे टाकलेला आहे. मी इथे 0.1 पण टाकू शकतो. मी 10 क्वांटिटी टाकू शकतो. मला वाटलं 0.02 टाकायचं, 0.02 सुद्धा मी इथे टाकू शकतो. मला जी योग्य क्वांटिटी वाटते ती मी इथे टाकू शकतो. पण मी तुम्हाला 0.01 वरच प्रॅक्टिस करून दाखवणार. कारण की गोल्डमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये जर काम केलं, तर आपलं अकाउंट उडवू शकतं, म्हणजे ब्लो होऊ शकतं, म्हणजे आपलं अकाउंट साफ होऊ शकतं. कारण की आपला बॅलन्स कमी आहे. तर इथे मी तुम्हाला 0.01 वर ट्रेड करून दाखवतो. आता इथे बघा गोल्डची किंमत चालू आहे 44.57. आता मी जर इथे बायचं बटन दाबलं, तर माझी इथे बाय साइडची माझी इथे काय होणार, माझी इथे बाय साइडची एंट्री होणार. तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे एक क्वांटिटी टाकतो. मग मी जेव्हा पहिल्यांदा टाकणार क्वांटिटी, तेव्हा इथे एक असा डिस्क्लेमर येणार. वन क्लिक ट्रेडिंगचं डिस्क्लेमर येणार. तर या बॉक्सवर मला क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. ओके. आता इथे बघा मी इथे एक क्वांटिटी टाकतो. याच्यावर क्लिक करतो आणि मी इथे एक क्वांटिटी टाकतो. बघा माझी इथे एक क्वांटिटी इथे प्लेस झाली. मला समजेल कसं की माझी इथे एक क्वांटिटी प्लेस झालेली आहे. इथे बघा इथे डायरेक्टली लिहून आलं बाय 0.01 आणि इथे ट्रेडमध्ये माझी मला ट्रेड दिसेल. ट्रेडवर गेलो मी बघा इथे मी ट्रेड घेतलेला इथे मला दिसतंय 44.57 ला माझी एंट्री झालेली आहे आणि तिकडनं गोल्ड वर चाललाय म्हणून इथे मला काय दिसतंय, प्रॉफिट दिसतोय. गोल्ड जर खाली आला या किमतीचा तर मला इथे लॉस दिसायला लागेल. माझी किती क्वांटिटी आहे? एक क्वांटिटी आहे. तर गोल्डमध्ये इथे 57चा 58 झाला तर मला किती रुपये भेटेल? $1 भेटेल आणि 57चा 56 झाला म्हणजे कमी झाला तर मला इथे $1 नुकसान होईल. ओके. तर मी चार्ट्सवर गेलो. मी चार्ट्सवर गेल्यानंतर मला इथे दिसतंय की माझी या लाईनला एंट्री झालेली आहे. या ठिकाणी माझी एंट्री झालेली आहे. तर मी या लाईनवर क्लिक करणार. ओके. बघू शकतात मला इथे $1 प्रॉफिट चालू आहे. मी या लाईनवर क्लिक करणार. ह्या लाईनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे टी आणि एस-एल. टी म्हणजे काय, टेक प्रॉफिट आणि एस-एल म्हणजे काय, स्टॉप लॉस. हे लावण्याचं इथे ऑप्शन आलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात हे फिकट आहे. मी याच्यावर क्लिक केलं आता हे बघा इथे गर्द होऊन गेलं. म्हणजे गर्द झाला आणि वरच्या साईडला काय झालं, एक रेष आली. ह्या रेषला उचलला मी आणि याला कुठेही ठेवू शकतो. मला वाटतं की हा माझा टार्गेट आहे. इथे जर गोल्ड गेलं तर मला इथे $12 प्रॉफिट होऊ शकतो. तर मी इथे काय केलं 44.67 माझा टार्गेट लावून दिला. ओके. आणि मला वाटतंय की हे माझं एस-एल राहणार. इथपर्यंत गोल्ड खाली येऊ शकतं. तर मी एस-एलवर क्लिक केलं आणि मी काय केलं इथे याला इकडे एस-एल ठेवून दिला. आता तुम्ही इथे बघू शकता माझा एक $9 एस-एल आणि $11 माझं इथे टार्गेट पॉइंट आहे आणि इथे एक एरो आहे. ह्या एरोवर क्लिक करून मी जर मॉडिफाय केलं तर माझं हे टार्गेट आणि माझा स्टॉप लॉस लागून जाणार. बघा इथे आता मी इथे लावतो. बघा इथे मॉडिफायवर क्लिक करतो. इथे मॉडिफायवर क्लिक केल्यानंतर इथे माझ्या इथे टार्गेट आणि स्टॉप लॉस लागलाय. डन लिहून आलेलं आहे. तर माझं हे वरचं टार्गेट आहे आणि हे माझं काय खालचं स्टॉप लॉस आहे. ओके.
मग आता इथे माझा एक तर स्टॉप लॉस हिट होईल, मला $9 लॉस होईल किंवा माझं टार्गेट हिट होईल, मला $12 प्रॉफिट होईल. आता मला किती प्रॉफिट चालू आहे? $0.5 प्रॉफिट चालू आहे. क्लिअर? तर तुम्ही इथे बघू शकतात. तुम्हाला वाटतंय की ट्रेडमध्ये जायचं आहे, तर ट्रेडमध्ये बघू शकतात. तुम्हाला वाटतं की इकडनं पोझिशन क्लोज करायचं आपल्याला, बाबा प्रॉफिट चालू आहे. या 3 डॉटवर गेले. या 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर इथे क्लोज ऑल पोझिशन केलं, तर आपली ही पोझिशन कट होऊन जाणार. ओके. तुम्हाला वाटतंय की मला चार्टवरून पोझिशन क्लोज करायची आहे. मग चार्ट्सवर गेले. चार्ट्सवर गेल्यानंतर इथे बघा कुठल्या पण एका ह्याच्यावर क्लिक केलं. इथे बघा इथे क्लोजचं ऑप्शन आहे. या क्लोजच्या ऑप्शनवर गेले आणि इथे क्लोज विथ प्रॉफिट याच्यावर क्लिक केलं तर डायरेक्टली माझी पोझिशन क्लोज होणार. क्लिअर? तर अशा पद्धतीने तुम्ही इथे टार्गेट स्टॉप लॉस लावू शकतात. ओके. इंडिकेटर कसं लावायचं आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही टार्गेट आणि स्टॉप लॉस लावू शकतात. हे बघा मी इथे क्लोज करून दाखवतो तुम्हाला. मी याच्यावर क्लिक केलं आणि क्लोज या बटनावर गेलो आणि इथे मी काय केलं, जवळपास $1 आसपास माझी इथे पोझिशन मी काय करतोय, क्लोज करतोय. बघा मी $1 माझी पोझिशन क्लोज केली, डन. तर मला माझ्या हिस्ट्रीमध्ये मला दिसेल इथे की मी काय केलं, तर इथे मी जवळपास $1 ची माझी पोझिशन बुक केलेली आहे. 44.57 ला मी घेतलं होतं आणि 44.58 च्या आसपास मी जवळपास विकलेलं आहे. मला इथे $1.25 काय झालेला आहे, प्रॉफिट झालेला आहे. असंच मी इथे करू शकतो. मी परत चार्ट्सवर गेलो. मला वाटतंय की थोडी क्वांटिटी वाढवावी, तर मी याच्यावर क्वांटिटी वाढवू शकतो. मी जर इथे 0.02 केला, तर एका पॉइंटला मला इथे किती रुपये भेटणार? एका पॉइंटच्या मोमेंटला मला इथे $2 प्रॉफिट होणार. म्हणजे गोल्ड 44.58 वरून 44.59 गेलं, तर मला इथे 1 पॉइंटची मूव्हमेंट झाली. पण माझी 2 क्वांटिटी असल्यामुळे मला इथे $2 प्रॉफिट होणार. आणि सेम टार्गेट स्टॉप लॉस लावण्यासाठी मला याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे बघा टीपीवर गेलो मी. मी इथे टार्गेट लावलं. मी एस-एलवर गेलो, मी इथे एस-एल लावला किंवा मी नुसता एस-एल लावू शकतो किंवा नुसता टार्गेट पण लावू शकतो. आणि या एरोला क्लिक करून मी काय करू शकतो, मॉडिफाय करू शकतो. हे बघा इथे आता माझं टार्गेट लागून गेलेलं आहे. हे माझं टार्गेट आहे आणि हे माझं काय स्टॉप लॉस आहे. ह्याला जर मला मॉडिफाय करायचं आहे, मी एस-एलवर गेलो, एस-एलला क्लिक केला, एरो खालती करून घेतला, परत त्याला मॉडिफाय करून घेतला. बघा इथे माझा स्टॉप लॉस मॉडिफाय होऊन गेला. आता स्टॉप लॉस माझा हा होऊन गेला. आधी इकडे होता, आता इकडे होऊन गेलेला आहे. मला वाटतंय की लॉस होतोय, मला क्लोज करायची पोझिशन. तर मी याच्यावर क्लिक केलं, क्लोज पोझिशनवर गेलो, क्लोज विथ लॉसवर गेलो. बघा इथे माझा लॉस पण बुक झाला. ओके. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस करू शकतो. गोल्डमध्ये टार्गेट आणि स्टॉप लॉस लावू शकतो. हिस्ट्रीमध्ये आपल्याला सर्व गोष्टी इथे दिसतात, की आपण दिवसभरामध्ये काय केलेलं आहे. आधी 1 क्वांटिटी घेतली, नंतर 2 क्वांटिटी घेतली. असं तुम्ही किती पण क्वांटिटीची प्रॅक्टिस डेमोमध्ये करू शकतात. तर तुम्ही प्रॅक्टिस करा, स्टार्ट करा. हळू-हळू मिस्टेक होणार. मिस्टेकमधनं तुम्ही शिकत जाणार आणि स्लोली आणि स्टडीली तुम्ही ग्रोथ होणार तुमची आणि आपल्याला सगळ्यांना मिळून फॉरेक्स मार्केटमध्ये सगळ्यांना मिळून आपल्याला ग्रोथ करायची आहे. आपण बाईंग साईडला ट्रेड बघितली, आता आपण सेल साईडला ट्रेड करून बघूयात. सगळ्यात आधी मी या बटनावर गेलो. या बटनावर मी क्लिक केलं, तर इथे तुम्ही बघू शकता इथे सेल साईडचं ऑप्शन आहे, इथे बाय साईडचं ऑप्शन आणि इकडे क्वांटिटी टाकायचं ऑप्शन आहे. आता मला असं वाटतंय की ह्या प्राईसपासून गोल्ड खाली येऊ शकतं. ओके, मला असं वाटतंय की या प्राईसपासून गोल्ड खाली येऊ शकतो. तर मी इथे सेलचं बटन दाबणार आणि मला वाटलं क्वांटिटी वाढवायची आहे, तर मी क्वांटिटी सुद्धा वाढवू शकतो. पण मी एक क्वांटिटीवर इथे तुम्हाला सेल साईडला ट्रेड करून दाखवतो. तर सगळ्यात आधी बघा मी ह्या पॉईंटला मला असं वाटतंय की इकडनं गोल्ड खाली येऊ शकतं, तर मी इथे सेल केलं. तुम्ही इथे बघू शकता मी 0.01 क्वांटिटीला गोल्डला सेल केलं. इकडे माझी सेलिंग झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्याला प्रॉफिट दिसतोय. हे सेल साईडचं ट्रेड आहे. इकडनं जर गोल्ड खाली पडलं तर आपल्याला प्रॉफिट होणार. तुम्ही इथे बघू शकता मी ट्रेडवर आलो. इथे बघा आपल्याला $1 प्रॉफिट दिसतोय. इथे बघा आपल्याला $1 प्रॉफिट दिसतोय. 45.10 ला आपण सेल केलं होतं, आता 45.9 किंमत चालू आहे आणि आपल्याला इथे $1 प्रॉफिट चालू आहे. मी परत चार्टवर गेलो. चार्टवर गेल्यानंतर मी काय करणार, याच्यात टार्गेट आणि स्टॉप लॉस लावणार. टार्गेट आणि स्टॉप लॉस लावण्यासाठी आपल्याला ह्या लाईनीला क्लिक करावं लागेल. ह्या लाईनीला क्लिक केल्यानंतर खालती तुम्ही बघू शकता तिथे स्टॉप लॉस आणि टार्गेट हे ओपन झालेलं आहे आणि इथे आपण याच्यावर क्लिक करून आता क्लोज करू शकतो. तर मी बघा इथे फिकट दिसतंय तुम्हाला. मी टीपीवर गेलो, तर टार्गेटची एक लाईन दिसली. मी काय केलं, याला वर घेऊन गेलो आणि काय केलं, मॉडिफाय केलं. ओके, म्हणजे ह्या एरोवर क्लिक करून मी काय केलं, मॉडिफाय केलं. मग माझं टार्गेट लागणार, पण मला स्टॉप लॉस पण लावायचं आहे. मला दोघं लावायचं आहे. मी एसएलवर गेलो, वरती इथे एसएल ठेवला या पॉईंटला आणि मी काय केलं, ह्या एरोवर क्लिक केलं आणि इथे मी काय केलं, इथे मॉडिफायवर गेलो. माझं इथे आता काय झालं, माझं टार्गेट आणि स्टॉप लॉस लागलं. चार्ट ओपन केलं, इथे बघू शकतात. हे बघा माझं टार्गेट आहे, हे बघा माझं वर काय इथे स्टॉप लॉस आहे. हे टार्गेट आणि हे माझं काय, हे स्टॉप लॉस आहे. मला $2 इथे प्रॉफिट चालू आहे.
मला वाटलं की मला क्लोज करायची ट्रेड, मला $2 दिसत आहे, एक तर मी टार्गेटला निघेल, एक तर स्टॉप लॉसला निघेल, पण मला $2 बुक करायचं आहे. मी ह्या लाईनीवर क्लिक करणार. ह्या लाईनीवर क्लिक केल्यानंतर बघा इथे क्लोजचं ऑप्शन आहे. या क्लोजच्या ऑप्शनवर मी काय करणार, क्लिक करणार आणि इथे तुम्ही बघू शकतात क्लोज विथ प्रॉफिट. याच्यावर क्लिक करून माझं इथे काय झालं, माझ्या इथे सेल साईडला माझं इथे प्रॉफिट बुक झालं. तुम्ही इथे बघू शकतात की आता माझं इथे काय आहे, तर मी या ट्रेडमधनं बाहेर निघालेलो आहे. तुम्ही इथे बघू शकता इथे माझा कुठलाही ट्रेड चालू नाही आहे. हिस्ट्रीमध्ये माझा तो ट्रेड आलेला असेल. तर अशा पद्धतीने आपण सेल साईडला पण ट्रेड करून बघितलं, बाय साईडला पण ट्रेड करून बघितलं. तुम्ही प्रॅक्टिस करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या मेटाट्रेडर 5 मध्ये इंडिकेटर्स कसं लावतात हे बघूयात. तर अशा पद्धतीने आपण MT5 ॲप्लिकेशनमध्ये डेमो ट्रेडिंग केली आणि टार्गेट स्टॉप लॉस लावला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.